वागण्याचा आधी विचार करावा. रागाच्या भरात कुठलीही कृती केली ना तर ती अविचारानेच होते आणि चुकीची होते. सांगून काय उपयोग आहे म्हणा. रोज झाला तो विषय. अरे जुन्या गोष्टी सोडून पुढे जायला शिकलं पाहिजे आपण, तरच आपलं पाऊल पुढे पडू शकणार ना. आता त्या जुन्यामध्ये पाय रोटून बसलो तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आता आजचा नवा दिस, नवी गोष्ट. चला तू बी हे लक्षात ठेव. हो नक्की. पण आता बरं वाटतंय तुम्हाला? बघ ठणठणीत आहे मी, बघ की माझ्याकडे. आणि तू आता समजण्यासाठी चहा करणार होतीस ना? हो करणार. मग माझ्यासाठी बी फक्कड चहा कर आणि चांगलं आलं ठेचून घाल त्याच्यात. करते. आले. तर रोज आपण मोठे झालो की आपल्या जबाबदाऱ्या बी वाढतात. आता कालचा विषय कालच सोडून द्यायचा, हे काय मी तुला नव्यानं सांगायचं का? हा, आपण मोठ्यानेच मोठ्यांसारखं वागलं पाहिजे. बाबा मी मोठ्यांसारखीच वागते. मी माझी पातळी सोडलेली नाहीये. पण समोरचा चुकीचा वागतोय हे सगळ्यांनीच पाहिलंय. पण तुम्हालाच तिला पाठीशी घालायचं. त्यामुळे आता मला त्या विषयावर बोलायचंच नाही. हे काय? माझी गादी कोणी गुंडाळली? अगं मी. का? का म्हणजे मी असा विचार केला की काल मंगळागौरीच्या कार्यक्रमामुळे तू दमली असशील, तुझी दगदग झाली असेल, म्हणून म्हटलं माझ्याकडून थोडीशी मदत करावी, म्हणून गुंडाळून ठेवली. हे बघ, आधीच तुझ्या या विचित्र वागण्यामुळे मी सकाळपासून गोंधळले. आता माझी गादी गुंडाळून तू मला अजून गोंधळात टाकतोय. असं काय विशेष वागतोय मी? अरे हे असलं काम करून तू विशेष नाही, अति विशेष काहीतरी केलंयस. तू विसरतोयस का? तू फक्त चांदेकर नाहीयेस, द ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस. आणि त्यातून तू एखादी गोष्ट माझ्यासाठी केलीस. हे एवढं सगळं एका दिवसात कसं पचेल मला सांग बरं. अगं असं काही नाही, मी करतो काम आणि चांगलं सुद्धा वागतो मी. माझ्यासाठी एवढं सगळं तू का करतोयस? काही प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम नाहीये. हाच प्रॉब्लेम. तुझ्या मनात नक्की काहीतरी वेगळं शिस्त आहे. बऱ्या मुलांनी सांगा चांदेकर. डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणजे? माणूस चांगल्या भावनेनं कधी मदत करू शकत नाही का? कठीण आहे या वयाचं. तिच्यासाठी काहीही सरळ करा, ही विचार वाकडाच करणार. अगं खरंच विश्वास ठेव माझ्यावर. मी फक्त तुला मदत केली, इतकं सोपं आहे. तू अशी शंका का घेतेस माझ्यावर? अरे मी शंका घेणारच, कारण तू असं कधीच वागत नाहीस. हे बघ, तू असा विचार कर की मी सुद्धा एक माणूस आहे ना, आणि माणुसकीच्या नात्याने मी मदत केली. माणुसकीच्या नात्याने? चांदेकर, कालच्या दगदगीमुळे तुला बरं वाटत नाहीये का? ताप आलाय का? आधी आगाऊपणाची हद्द करते ही मुलगी. एखाद्या माणसाने मदत केल्यानंतर थँक्यू म्हणायचं सोडून त्याला जाब कसली विचारते. मी पण इतका विचित्र ट्रॅप झालोय ना, खरं तर हिला आत्ता गप्प करू शकतो, पण इतकं सगळं नाटक खेचल्यावर आता चिडचिड केली, सगळं पाण्यात जाईल. अरे असं माणुसकीच्या नात्याने वगैरे शोभत नाही रे तुझ्या तोंडी. तुला पाणी हवंय का? नाही खा. कॉफी आणली होती तुझ्यासाठी, पिऊन घे, बरं वाटत. थँक्यू. चांगला वागला तरी प्रॉब्लेम, वाईट वागला तरी प्रॉब्लेम, किती चिडायचं नाही असं ठरवलं तरी ही बाई मला चिडायलाच लावतो. कंट्रोल कंट्रोल. हे काय झालं? संपलं इकडेच भांडण. त्यांनी शब्दाला शब्द केलाच नाही, असाच शांत बसला. नेमकं काय झालंय चांदेकरला? बापरे, तिला तर माझ्यावर विश्वासच बसत नाही. तिला विश्वास पटवून देण्यासाठी मला काहीतरी मोठं केलं पाहिजे. आजोबा, मी काय म्हणत होते, उद्या राखी पौर्णिमा आहे, तेव्हा मी माझ्या माहेरी गेले तर चालेल ना? तुम्हाला तर भाऊ पण नाहीये, मग गरजच काय? उत्सुक आपल्या माहेरी जाऊ का, माहेरी जाऊ का? सरोज मॅडम, अहो आम्ही तिघी बहिणी लहानपणापासून एकमेकींना राखी बांधतो. खूप लहानपणापासून आम्ही ही प्रथा सुरू केली. आता आमचं लग्न झालंय म्हणून ती प्रथा तुटू नये एवढंच मला वाटतं. वा, रक्षाबंधन म्हणजे एकमेकांची काळजी घ्यायचं वचन. आता बहीण भावांच्यात ते असतच, पण बहिणी बहिणीमध्ये बी ते असायला हवं. पोरींचं लगीन झालं म्हणून सख्या बहिणी बरोबर तिचं नातं कधीच तुटत नाही. चांगलाय, तू जा माहेरी. आणि हे बघ, जाताना काहीतरी मिठाई वगैरे घेऊन जा. हो. अद्वैत, काय बा? कला उद्या माहेरी चालली, तिला माहेरी घेऊन जा. काय गरज आहे? म्हणजे अद्वैतने कशाला जायला हवंय?
तिला जायचं असेल तर तिला जाऊ दे. तर रोज प्रत्येक गोष्टीला विरोध केलाच पाहिजे का? पोरीचं लगीन झालं की ती आपल्या माणसापासून तुटत नसते, उलट नवी माणसं जोडते. आपलं कुटुंब मोठं होतं. आता ते कलाचं जसं माहेर आहे तसं अद्वैतचं बी सासरच आहे ना. आता त्याला बी त्या घराची सवय व्हायलाच हवी. आणि पोरगी जशी आपल्या सासरच्या घराला आपलंसं करते तसंच तिच्या नवऱ्यानं त्याच्या सासरला आपलंसं करायला हवं. अद्वैत तिच्या बरोबर जाणारच ना मग? म्हणजे उद्या काही दुसरी कामं वगैरे नाहीत ना? जाईन ना आबा मी. म्हणजे कामं आहेत पण ती ऍडजस्ट करेन. शाबास. नैनाताई, तू पण येणारच ना उद्या माझ्या बरोबर? मी नाही येणार. कला मला हे सगळ्यात धरूच नको. का ग ताई, काय झालं? मला ना आयुष्यात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी येतात. आणि हे रक्षाबंधन वगैरे म्हणशील ना तर पूर्वी टाइमपास म्हणून ठीक होतं, पण आता या सगळ्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. आणि तू सुद्धा आता आपण लग्न करून चांदेकरांच्या घरी आलोय हे विसरू नकोस. नैनाताई, अगं आपण तिघी आणि आई बाबा असे एकत्र आलोच नाही होत किती दिवसात. चल ना सोबत, आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतील ग. त्याला मी तुला एकदा सांगितलं ना, प्रत्येक माणसाचा स्वतःचा असा काही चॉईस असतो. सगळ्यांवर सगळं लादायचं नसतं अगं. म्हणजे आता तुझंच बघ ना, तुला हे सणवार, कुळाचार, देवधर्म हे सगळं करण्यात खूप इंटरेस्ट असतो. आणि तुला आवडतं तर तू कर ना. मी तुला कधी अडवते का? नाही ना. मग तसंच तू सुद्धा दुसऱ्यांवर जबरदस्ती नाही करू शकत. नैनाताई, अगं आई परवा मंगळागौरीला आली होती तेव्हा ती म्हणत होती की तू लग्न झाल्यापासून माहेरी गेलीच नाहीये. अगं या निमित्ताने आपलं घरी जाणं होईल, तुलाही थोडा चेंज होईल, बरं वाटेल. तुला सांगितलं ना मी कला एकदा. आता तुला माझ्या तोंडून सगळं स्पष्टच ऐकायचंय का? तर ऐक, मला आता त्या घरात जायची अजिबात इच्छा नाहीये. मला ते सगळं खूप लो स्टँडर्ड वाटतं आणि त्या लिव्हिंग कंडिशन मध्ये राहायची सवय तुटली आता माझी. मम्मा बाबांना भेटायचं म्हणशील तर ते जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा भेटतेच की मी त्यांना. आता तिकडे जाऊन अजून वेगळं काय घडणार आहे? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता मी स्वतःला फक्त आणि फक्त चांदेकर समजते. आणि मला माझ्या सासरच्यांचा प्रचंड अभिमान. त्यामुळे उठसूट इमोशनल होऊन माहेर माहेर करत ड्रामा क्रिएट करत राहण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करायला मला जास्त आवडतं. मम्माने विचारलं तर तिला सांग की मी प्रेग्नंट आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून मी तिकडे नाही येऊ शकत. एकतर आपल्या घरातल्या अंगणाला एकही फरशी नाही, पाय घसरून पडले वगैरे तर ते केवढे नसत असेल. आणि तुला माहितीये ना तिथे कसली फॅसिलिटी सुद्धा नाही. असं नको म्हणूस नाही ना ताई. आई बाबा किती खुश होतील तू तिकडे आलीस तर. खूप काळजी घेतील ते तुझी. आणि आपण तिघींमध्ये तूच मोठी आहेस ना. अगं ज्या घरात तुझा जन्म झालाय, जिथे तू लहानाची मोठी झाली आहेस, ती वास्तू सुद्धा आपल्या सवयीची असते. ती सुद्धा आपली आठवण काढते. आणि मला मान्य आहे तिथे सुखसोयी नाहीये, पण ते आपलं घर आहे. आणि ताई, कुठलीही आई आपल्या गरोदर मुलीची जीवापेक्षा जास्त काळजी घेईल ग. कला, तुला प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी शहाणपणा करायलाच लागतो का ग? चांगल्या मूर्तीला वाट लावतेस. राहुल, हाच चान्स आहे. पटकन तिच्या मध्ये जा आणि समजावण्याचं नाटक करता येऊ. कोणालाही कळतं का म्हणे की तू नाटक करतोस. आबा, ती खूप चिडली आहे, तिला मी थोडं समजावतो. चला, काही हरकत नाही. तुला जायचंय ना माहेरी, तू जा. आणि अद्वैत, उद्या निघताना सांगून निघा. आणि समजा कलाला आपल्या घरी जास्त थांबावंसं वाटलं तर थांबू दे. हा, तेवढंच माहेर पण काय. एक मिनिट. लोकांना तुझं कितीही कौतुक असू दे किंवा तुला उद्या जायची परमिशनही दिलेली असू दे, पण मला हे मान्य नाही. पण सरोज मॅडम, आजोबांनी स्वतः मला परवानगी दिली. आबांनी तुला परमिशन दिली असं तोंडवर करून मला नको सांगू. तुझ्यामुळे त्यांना त्रास झाला होता हे लक्षात ठेव. आणि त्याची माफी सकाळीच मागितलीस ना त्यांच्याकडे. मग आता त्याची शिक्षा म्हणून तू उद्या माहेरी जाणार नाहीस. हे बघा, आजोबांना काल त्रास झाला हे व्हायला नको होतं. आणि खरंच मला त्याबद्दल वाईट वाटतंय, पण चूक आपल्या सगळ्यांची होती. त्यामुळे असं करू नका मॅडम. नाही, असंच आहे. माझ्या शब्दाला तुझ्या लेखी काहीच किंमत नाहीये ग. कारण मी काही बोलले की आबा मला फटकारणार हे तुला माहितीच आहे, आणि त्यामुळे तुझं फोफावतं. पण सरोज मॅडम, आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरं करतो. आई बाबा किती आनंदी होतील मी तिकडे गेले तर. आई तर वाट बघेल माझी. हे बघ, तुझी नाटक आहेत ना ती तुझ्यापाशीच ठेव.
तुझ्यामुळे आबांना त्रास झाला हे विसरायचं नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी जरा जरी तुझ्या मनात आदर असेल तरी तू उद्या माहेरी जाणार नाहीस. सरोज मॅडम, तुम्हाला मी माहेरी गेलेलं पटत नसेल तर मी माहेरी जाणार नाही. गुड. पण आजोबांना जो काही त्रास झाला तो केवळ माझ्यामुळे होता असं मला वाटत. नाही, तुला काय वाटतं याच्याशी मला घेणं देणंच नाही. पण तू उद्या माहेरी जाणार नाहीयेस हे फाईन. उद्या किती वाजता निघायचंय मग आपल्याला? कारण काय आहे, तिथे गेल्यावर लगेच तिथून निघता येणार नाहीये ना. थोडा वेळ तरी थांबावं लागेलच की. पण काही हरकत नाहीये, मी माझ्या मीटिंग्स ऍडजस्ट करेन. फक्त सकाळी जायचंय की संध्याकाळी जायचं एवढं कळलं. काय झालं खरे? कसलं टेन्शन आलंय का? नाही, तू बिंदास जा माहेरी आणि एन्जॉय कर. हे बघ, माझ्या कामाचं मी ऍडजस्ट करेन. फक्त सकाळी की संध्याकाळी एवढंच सांगायचं. मी उद्या जाणारच नाही. नाही जाणार आहे म्हणजे? का? काय झालं? मला ना तुझ्या घरच्यांचं वागणंच कळत नाही. एक मारल्यासारखा करतो तर दुसरा रडल्यासारखा करतो. काय बडबडते? आय मीन काय बोलतेस तू? जाऊ दे, झोप तू. गुड नाईट. अगं पण तू झोपलीस तर मला कळणार कसं? मला झोप नाही लागणार. ऐक ना. तुझा प्रॉब्लेम काय सांगेकर? का असं वागतोयस तू? हे बघ, मी कुठल्याही थट्टा आणि मस्करीच्या मूड मध्ये नाहीये आता. तुझं हे जे बदललेलं वागणं आहे ना, ते फक्त नवीन नाहीये, माझ्यासाठी विचित्र सुद्धा आहे. या आधी वागलायस का चांगला कधी माझ्याशी? विचार कर. आणि तू काय एवढा उत्सुक आहेस माझ्या घरी जायला? बापरे, तिला परत डाऊट यायला लागला की काय? तुला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे मी वाईट वागलो तर तुला आवडत नाही, चांगला वागलो तर तुला पटत नाही, मग मी कसं वागायचं कसं? मी मलाही या घरात कसं वागायचं ना ते कळत नाही. गुड नाईट. काय अशक्य अनप्रेडिक्टेबल बाई आहे. आता आबांमुळे गप्पा आहे मी, नाही तर हिला दाखवलंच असतं. तिने आबांना स्वतः विचारलं, परमिशन मागितली आणि आता मला तोंडावर सांगते मला जायचं नाही म्हणून. मला विचित्र म्हणते. पण खरी विचित्र ही आहे. खरी विचित्र, खरे विचित्र, खरे काय बोलतोय मी? त्याच्यामुळे मी वेडा होणार आहे आता. मी खरंच बदललोय, चांगला वागतोय याचं प्रॅक्टिकल दाखवायला मला एक संधी होती. पण नाही, मला संधी मिळाली म्हणजे ही खरे थेट त्या संधीच्या वाटेत आडवी येऊन उभी राहणार. नाही, उद्या मला काहीतरी असं करायला हवं जेणेकरून या खरेला पटलंच पाहिजे की मी स्वतःमध्ये बदल घडवलेला आहे. काय करू? येस, बेस्ट आयडिया. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये कला सर्वांना जेवणासाठी विचारत असते. तेवढ्यात कलाचे आई वडील तिथे येतात आणि त्यांना पाहून ती खूप खुश होते. ती त्यांना विचारते, तुम्ही सगळे इथे कसे काय? तेव्हा कलाची आई सांगते की जावई बापू स्वतः आम्हाला घ्यायला आलते. त्यावरती अद्वैत बोलतो की काल मला असं जाणवलं की तुला या सगळ्यांना भेटायची इच्छा आहे आणि